नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तक भूगोल यामधील स्वाध्याय 8वा ऋतुनिर्मिती भाग 2 याचा स्वाध्याय पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपला पहिला प्रश्न पहा। प्रश्न 1 आहे, अचूक पर्याय निवडून उत्तरे लिहा आणि विधाने पूर्ण करा। पहिले विधान पहा, सूर्याचे भासमान भ्रमण होते। म्हणजेच खाली आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत। ऑप्शन आपण पहिल्यांदा पाहूया। ऑप्शन अ, सूर्य वर्षभरात पृथ्वीभोवती फिरतो। ऑप्शन आ, सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो। आणि ऑप्शन ई आहे, पृथ्वी सतत जागा बदलते। आणि या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे ऑप्शन आ, सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो। दुसरा प्रश्न पहा, पृथ्वीचा आस कललेला नसता तर? ऑप्शन अ पहा, पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती। ऑप्शन आ, पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती। आणि ऑप्शन ई, पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते। आणि या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे ऑप्शन ई, पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते। तिसरे विधान पहा, 21 जून व 22 डिसेंबर हे आयन दिन आहेत, कारण सांगायचंय। आणि याचं ऑप्शन पहा, ऑप्शन अ, 21 जून या दिवशी सूर्य कर्क वृत्तावरून दक्षिणेकडे तर 22 डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो। ऑप्शन आ पहा, सूर्याचे दक्षिणायन 21 जून ते 22 डिसेंबर या काळात होते। ऑप्शन ई, पृथ्वीचे उत्तरायन 21 जून ते 22 डिसेंबर या काळात होते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन अ, 21 जून या दिवशी सूर्य कर्क वृत्तावरून दक्षिणेकडे तर 22 डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो। चौथं विधान पहा, पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते। ऑप्शन पहा, ऑप्शन अ, उन्हाळा, पावसाळा, परतीचा मान्सून आणि हिवाळा। ऑप्शन आ, उन्हाळा, हिवाळा आणि वसंत ऋतू। ऑप्शन ई, उन्हाळा आणि हिवाळा। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ई, उन्हाळा आणि हिवाळा। प्रश्न 2 पहा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, उत्तर गोलार्धात ऋतूंची निर्मिती कशामुळे होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पॉइंट 1, 23 सप्टेंबर ते 22 डिसेंबर पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून अधिकाधिक दूर जाऊ लागतो, त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात तापमान कमी होत जाते। पॉइंट 2 आहे, 22 डिसेंबर या दिवशी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो, म्हणजेच या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून जास्तीत जास्त दूर असतो। पॉइंट 3 आहे, डिसेंबर हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिनमानाचा व सर्वात मोठ्या रात्रमानाचा असतो। आणि पॉइंट 4 आहे, 22 डिसेंबर ते 21 मार्च कालावधीत उत्तर गोलार्धात दिनमानाचा कालावधी 12 तासांपेक्षा कमी कालावधींचा व रात्रमानाचा कालावधी 12 तासांपेक्षा जास्त कालावधीचा असतो। अशा प्रकारे उत्तर गोलार्धात ऋतूंची निर्मिती होत असते। अशा प्रकारे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। दुसरा प्रश्न पहा, संपात स्थितीत पृथ्वीवरील दिनमान कसे असते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पॉइंट 1, 21 मार्च व 22 सप्टेंबर या दिवशी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात। पॉइंट 2 आहे, पृथ्वीच्या या स्थितीला पृथ्वीची संपात स्थिती म्हणतात। पॉइंट 3 आहे, संपात दिनी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रमान सारखेच म्हणजे 12-12 तासांचे असते। या स्थितीत तयार होणारे प्रकाशवृत्त हे रेखावृत्तावर स्थिरावलेले असते। हे या प्रश्नाचं उत्तर आहे। तिसरा प्रश्न पहा, विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पॉइंट 1, विषुववृत्तीय भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात व दिनमान व रात्रमान जवळजवळ सारखेच म्हणजेच 12-12 तासांचे असते। पॉइंट 2 आहे, विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभरातील विविध काळात सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचा विशेष फरक पडत नसल्यामुळे हवामानाच्या स्थितीत फारसा फरक होत नाही, त्यामुळे विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव जाणवत नाही। हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न 4 पहा, दक्षिणायनात अंटार्क्टिक वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान
सूर्य 24 तासांपेक्षा अधिक काळ का पाहता येतो? आणि या प्रश्नाचं उत्तर पहा. पॉईंट 1. कर्कवृत्तापासून दक्षिण ध्रुव यांच्या दरम्यान सूर्यकिरणे कधीच लंबरू पडत नाहीत. पॉईंट 2 आहे 23 सप्टेंबर ते 21 मार्च या कालावधीत पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात अंटार्क्टिक वृत्त ते दक्षिण ध्रुव यांच्या दरम्यानचा प्रदेश 24 तास किंवा त्याहून अधिक काळ सातत्याने सूर्यासमोर येतो. त्यामुळे दक्षिणायनात अंटार्क्टिक वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य 24 तासांपेक्षा अधिक काळ पाहता येतो. 5 पहा. पेंग्विन प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण काय असेल? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे. पॉईंट 1. दक्षिण ध्रुव या ध्रुवावरचे वातावरण पेंग्विन या प्रजातीला जगण्यासाठी पोषक आहे. पॉईंट 2. वर्षभर बर्फाच्छादित असलेले दक्षिण ध्रुवावरील वार्षिक तापमान सुमारे 60 अंश सेल्सिअस असते. किनारी भागात हे तापमान गोठणबिंदूच्या वर असते. पेंग्विनसाठी हे वातावरण पोषक असते. पॉईंट 3 आहे उत्तर ध्रुवावरील वातावरण हे थंड असले तरीही पेंग्विनला जगण्यासाठी पोषक असे नाही, म्हणून पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर आढळत नाही. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 3. खालील विधानांतील चुका दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहायचेत. विधान पहा. 1. पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते. तर हे विधान काय आहे पहा. याचं उत्तर आहे हे विधान बरोबर आहे. म्हणजे पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गतीही कमी अधिक होत असते. दुसरे विधान पहा. आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हे विधान चूक आहे. आपण उत्तर तसेच दक्षिण यापैकी कोणत्याही गोलार्धातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते. या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरे विधान पहा. विषुव दिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हे विधान बरोबर आहे, कारण विषुव दिनाच्या तारखा या प्रत्येक वर्षी बदलत असतात. चौथे विधान पहा. उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो. आणि बरोबर उत्तर आहे हे विधान चूक आहे, कारण उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा हिवाळ्याचा कालावधी असतो. पाचवं विधान पहा. दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर हे विधान चूक आहे, कारण दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियातही उन्हाळाच असतो. सहावं विधान पहा. वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते. आणि उत्तर पहा हे विधान चूक आहे. वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान व रात्रमान समान असते, म्हणजे 12-12 तासांचे असते. प्रश्न चौथा. खालील आकृतीतील चुका सांगायच्या आहेत. तर ही आपल्याला आकृती आहे, तर यातील आपल्याला चुका सांगायच्या आहेत. आणि याचं उत्तर पहा. उत्तर आहे पॉईंट 1. उत्तर गोलार्धात उन्हाळ्यातील अयन स्थिती 22 डिसेंबर रोजी दर्शवली आहे. प्रत्यक्षात ती 21 जूनने दर्शवणे आवश्यक होते. पॉईंट 2 पहा. उत्तर गोलार्धात हिवाळ्यातील अयन स्थिती 21 जून रोजी दर्शवली आहे. प्रत्यक्षात ती 22 डिसेंबरने दर्शवणे आवश्यक होते. पॉईंट 3 पहा. दक्षिण गोलार्धात उन्हाळ्यातील अयन स्थिती चुकीची दर्शवली आहे. प्रत्यक्षात ती दक्षिण गोलार्धात हिवाळ्यातील अयन स्थिती आहे. आणि पॉईंट 4 आहे. दक्षिण गोलार्धात हिवाळ्यातील अयन स्थिती चुकीची दर्शवली आहे, कारण प्रत्यक्षात ती दक्षिण गोलार्धात उन्हाळ्यातील अयन स्थिती आहे. तर अशा प्रकारे या आकृतीतील चुका आहेत. प्रश्न 5 पहा. दक्षिण गोलार्धातील ऋतुचक्र दर्शवणारी आकृती काढा. आणि ही अशा प्रकारे आपल्याला दक्षिण गोलार्धातील ऋतुचक्र दर्शवणारी आकृती काढायची आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अशा प्रकारे इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील म्हणजे भूगोलच्या पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय 8वा ऋतुनिर्मिती भाग 2 याचा स्वाध्याय पाहिलेला आहे. जर असेच तुम्हाला स्वाध्याय पुढे पाहिजे असतील तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.